मार्शल आर्ट असतील, हे देखील एक ह्या स्पर्धेचं प्रमुख आयोजक आहेत. दरम्यान आशिष विचारे असेल, प्रफुल्ल तावडे असेल, प्रसाद खामकर असेल, सौरभ सुर्वे असेल, विकी विश्वासराव हा देखील एक मोठा गोलंदाज खेळताना पाहायला मिळणार आहे. अरिन नाईक, प्रथमेश गुरव, प्रवीण जाधव, शाबीर नाईक आणि अमन काझी. आणि जिथंच ही अशी प्लेइंग इलेव्हन आपल्याला पाहायला मिळते ती चॉपस्टिक लांजा संघाची. दोन्ही संघाच्या संघ मालकांनी याची नोंद ठेवायची की आपलं जे डगआउट आहे त्या डगआउटमध्ये फक्त आणि फक्त आपले खेळाडू आणि आपला संघ मालकच असेल. या व्यतिरिक्त जर वेगळा खेळाडू आपल्या डगआउटमध्ये आढळला, याच्यासाठी आम्ही प्रत्येक प्लेयर पाठवतोय. तुमच्या डगआउटमध्ये जर वेगळा खेळाडू आढळला तर लगेचच आपल्या संघाला इथे 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची नोंद ठेवायची आहे दोन्ही संघांनी. दरम्यान आपण वळूया एक सुमधुर गीताकडे. यस बट डीजे देखील करतो की आपण देखील इथे डगआउटमध्ये अर्थात कॉमेंट्री बॉक्सपाशी येऊन इथे असं नसतं व्हायचं. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू, विनंती असेल दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंना की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. दरम्यान आपल्याला ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह माध्यमातून पाहायला मिळते, ती मात्र यॉर्कर स्पोर्ट गेमच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह पाहायला मिळते. सेमी क्रमांक 2 आपल्या भेटीस येतोय. एका बाजूला संघ खेळताना पाहायला मिळेल कैलासवासी बाळू बामणे 11, अर्थात या संघाचे संघ मालक बाळादादा बामणे हे देखील त्या पॅव्हेलियन मध्ये बसलेले पाहायला मिळते. निश्चितच एक वेगळ्या पद्धतीची लढत असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जर पाहायला गेलं तर विकी विश्वासराव गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. पंचांनी दिला इशारा, सामन्याला होईल सुरुवात. सामन्याला सुरुवात झाली. स्ट्रायकर बॅटल तिथे अभि यादवच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सुरेख चेंडू काढला गेला. मॅन फ्रॉम कुरंगावची ही एक्सप्रेस विकी विश्वासराव याच्या माध्यमातून एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर तिथे एसटी रक्षक तैनात पाहायला भेटतोय. युवराजी कुरुप अर्थात या स्पर्धेचे सर्वा तिथे एसटी रक्षणाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती विकी विश्वासराव पहिला चेंडू मात्र अचूक टप्प्यामध्ये टाकतोय. इथे मात्र चेंडू पहिला येतोय निर्धाव, अर्थात डॉट चेंडू येईल तिथे. सुरेख चेंडूची लेंथ आणि अचूक टप्प्याची लेंथ तिथे पाहायला मिळते. विकी विश्वासराव या गोलंदाजाकडनं मॅन फ्रॉम कुरंगावचा खेळाडू पुढील चेंडू घेऊन चेंडू क्रमांक 2 ची सांगता कोणत्या अखेरीस होणार हे देखील पाहायला मजा येणार आहे का. फटका चांगला आहे, सजवला गेलाय, चेंडू लाईन होईल डायरेक्ट लॉंग ऑनच्या पद्धतीनं. फटका मात्र पॅव्हेलियनच्या शेजारी जातोय, 4 धावांसाठी मिळून जातोय. अशाने मात्र संघाचा सरी गणेश चौकाराने होते. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झालेली पाहायला मिळते ती मात्र 4. यस ओव्हर टू डीजे.
मैदानाच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र विकी विश्वासराव याच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र घणाघात पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. 4 धावांचा आकडा तिथे मात्र धावसंख्येवरती श्री गणेश करून पाहायला मिळेल. पुढील चेंडू घेऊन इथे मात्र दरम्यान LBWची अपील मागितली गेली पंचांकडे आणि अपील मात्र इथे सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. यस, बॅक टू पॅव्हिलियन येताना तिथे पाहायला मिळेल. अभि यादव धक्का क्रमांक 1 पाहायला मिळतोय अभि यादव याच्या माध्यमातून. यस, ओव्हर टू DJ. हार्दिक स्वागत. मी विनंती करतो की व्यासपीठावरती त्यांनी असं नसतं व्हायचंय. यस, सामन्यामध्ये मजा आहे. अभि यादव एका विकेटचं होतंय पतन कोणाच्या माध्यमातून तर विकी विश्वासराव मॅन फ्रॉम कुरंगावची एक्सप्रेस. दरम्यान याच्या जर चेंडूची खेळी पाहायला गेली तर पहिल्या चेंडूवरती डॉट आलाय, दुसऱ्या चेंडूवरती मात्र घणाघाती पद्धतीचा एक झंकार असा चौकार तिथे पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक तू शेअर तर मी तुझ्यापेक्षा 1.25 शेअर असं समीकरण पाहायला मिळालं. अर्थात एका विकेटचं पतन केलंय. दरम्यान धावसंख्येवरती लक्ष टाकलं तर 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या. तोपर्यंत निश्चितच अभि यादवचाच भाऊ तिथे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अभि यादव याची जागा घेण्यासाठी तुषार यादव मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो. तर गोलंदाजी ट्रॅकिंग एंड वरती जाऊया. गोलंदाजी ट्रॅकिंग एंड वरती पाहायला मिळतोय तो मात्र गोलंदाज आहे विकी विश्वासराव. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय चॉपस्टिक लांजा संघासाठी. जाऊया फलंदाजी ट्रॅकिंग वरती. यस, फलंदाजी ट्रॅकिंग वरती जर पाहायला गेला तर तुषार यादव वाला न्यू बॅटर मैदानामध्ये. पुनसगावचा हा खेळाडू इथे मात्र फटका मोठा मारण्याचा प्रयत्न होता. कव्हर ड्राईव्ह नाही तर लॉंग ऑफच्या माध्यमातून फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि दरम्यान तिथे मात्र चेंडू पुनश एकदा येईल निर्धाव. अर्थातच ज्या चेंडूवरती मिळत नाहीये धाव तो चेंडू मात्र विकी विश्वासराव काढतोय निर्धाव. अशा पद्धतीने गोलंदाजी ट्रॅकिंग इन करताना पाहायला मिळतोय विकी विश्वासराव मॅन फ्रॉम कुरंग गावचा हा खेळाडू. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी संघाकडनं पहिलं वैयक्तिक कुट्यातील पहिलं षटक टाकताना तिथे पाहायला मिळतं. फटका उडवलाय, चेंडू आसमानात आहे. आसमान दाखवून क्षेत्ररक्षक तिथे तैनात नव्हता आणि दरम्यान तिथे मात्र चुकी महेश लाड करताना तिथे पाहायला मिळतोय. दरम्यान धावसंख्येचा जर विचार केला तर 2 धावा यशस्वीरित्या तिथे पार करताना दोन्ही बॅटर्स यशस्वी ठरताना पाहायला मिळतात. सुंदर रनिंग बिटवीन विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळेल. अर्थातच जर का गचाळ क्षेत्ररक्षण झालं तर याचा फायदा कुठेतरी पाहायला मिळेल तो मात्र कैलासवासी बाळू बामणे 11 लांजा संघाला पाहायला मिळेल. कारण निश्चित जर का हा जर झेल पकडला असता तर तुषार यादव सारखा मोठा मासा गारज झाला असता. तुषार यादव याच्या रूपाने मोठा धक्का बसला असता, 2 विकेटचं पतन झालं असतं. परंतु दरम्यान सर गोलंदाजी ट्रॅकिंग वरती सुरेख अशी आणि अप्रतिम लाजवाब गोलंदाजी जर पाहायला मिळाली तर विकी विश्वासराव. यस, निश्चितच कुरंग गावाबद्दल मला का बोली लागली या चॉपस्टिक लांजा संघामध्ये. आता मात्र फटका सहजच मारलेला आहे, झेल अचूक टिपला गेलाय. आता मात्र तिथे चुकी होणार नाही, अचूक पद्धतीचा झेल. विकेटचं पतन होईल, दुसऱ्या 2 विकेटचं पतन होत आहे. अर्थात तुषार यादव बॅक टू पॅव्हिलियन. यस, जाऊया आपण डीजेच्या शेजारी. ओव्हर टू डीजे. दरम्यान आता मात्र पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुषार यादव याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल, मंदार मैदानामध्ये दाखल होतोय. निश्चित हा देखील एक मोठा खेळ आहे. कारण स्ट्राईक एंड जर पाहायला गेला तर थोडंसं चेंज होईल. राहुल मोरे स्ट्राईक वरती येतोय, मॅन फ्रॉम कुवे गावचा खेळाडू. कारण राहुल मोरे याच्याबद्दल जर काय पाहायला गेलं तर पहिल्या दिवशी जे सामने झाले होते त्या सामन्यामध्ये राहुल मोरेने लाजवाब फलंदाजी केली होती आणि त्याच पद्धतीची फलंदाजी राहुल मोरे याच्या अंतर्गत पाहायला मिळेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती जर पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकिंगवरती कोण येतोय, जो कालच्या सामन्यामध्ये वैयक्तिक अर्धशतक पार केलं होतं तर सौरभ सुर्वे गोलंदाजी ट्रॅकिंग वरती येतोय. एक रफ्तार की एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा लांजा तालुक्यातला खेळाडू सौरभ सुर्वे मॅन फ्रॉम कुवे गाव या गावावरनं मात्र बिलॉंग करून आज लांजा प्रीमियर लीग अंतर्गत खेळताना पाहायला मिळणार आहे.
गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ असणार आहे. तर एसटी रक्षणामध्ये या स्पर्धेचे सर्व युवराज ग्रुप आणि फलंदाजी ट्रॅकिंगवरती जर पाहायला गेलं तर राहुल मोरे आहे. आणि जर पाहायला गेलं दोन्ही बॅटर्स आणि बॉलर्स यांच्यामध्ये साम्य दिसणार आहे. कारण गोलंदाजी ट्रॅकिंगवरती जर पाहायला गेलं तर सौरभ सुर्वे हा देखील कुवेगावचा खेळाडू आहे आणि फलंदाजी ट्रॅकिंगवरती जर पाहायला गेलं तर निश्चित राहुल मोरे हा देखील कुवेगावचा खेळाडू आहे. एकापेक्षा एक खेळाडू दरम्यान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार. जे खेळाडू एका संघामध्ये खेळत असतात ते मात्र आता एकामेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार. चला जाऊया गोलंदाजी ट्रॅकिंग वरती. पहिला चेंडू टाकण्यासाठी इथे सज्ज. फटका खेचून नाही मारलाय तर खेळून काढलाय. दरम्यान चेंडू डिलिव्हरी होईल डी झोन मध्ये. अर्थातच डिक्लरेशन मध्ये एक धाव देऊन जाईल. एका धावेनं संघाचं धावसंख्येचं खातं तिथे उघडकीस येईल. धावसंख्या तिथे 7. अर्थात जर्सी क्रमांक 7 आठवला की मास्टर माइंड MS धोनी सरांची आठवण होते आणि तोच आकडा मात्र इथे धावसंख्येवरती आलेला पाहायला मिळतोय. अर्थात 7 धावसंख्येवरती 2 गडी बाद. निश्चित चांगल्या पद्धतीची धावसंख्या रोखण्यात यश मात्र सौरभ असेल किंवा विकी विश्वासराव कुरंगावचा खेळाडू दरम्यान चांगल्या पद्धतीचं षटक टाकतोय. दुसऱ्या चेंडूची सांगता कोणत्या पद्धतीस आपटून टाकलेला चेंडू तिथे मात्र दरम्यान डिलिव्हरी होईल. 4 धावांसाठी गणगणित दणदणीत चौकार जातोय. मिळतोय चौकार कोणाला तर राहुल मोरेला आणि मिळतोय चौकार कोणाला तर निश्चितच त्याच्या संघाला अर्थात कैलासवासी बाळू बामणे 11 लांजा संघाला. दरम्यान इथे मात्र आपण सगळे डीजेच्या दिशेने एक सुरेख फटका तिथे पाहायला मिळाला. हिरो आहे आणि त्याच दरम्यानचा वन साइड हिरो कैलासवासी बाळू बामणे 11 लांजा संघाचा पाहायला मिळतोय. राहुल मोरे मैदानामध्ये तैनात आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ट्रॅकिंग करताना सौरभ सुर्वे याच्या माध्यमातून मोठे मोठे फटके मारण्यासाठी याच फलंदाजाला लगावलं गेलं काय सन्मान दिला गेलाय. दरम्यान पॉइंटच्या दिशेने हलकासा तिथे चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक शाबीर नाईक तिथे आहे. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. दरम्यान एका धावीवरती सांगता होईल. एका धावसंख्येनं पुन्हा एकदा धावसंख्या 12 वरती झालेली पाहायला मिळतोय. मित्रांनो धावसंख्या झाले 12 आणि उन्हाचा वाढत चाललाय पारा परंतु सामन्याचा वाढेल का पारा कारण धावसंख्या इथे पाहायला मिळते 12. निश्चितच धावसंख्येचा हा जर आकड्याचा विचार केला तर धावसंख्या ही धोकादायक आणि धोका निर्माण करणारी धावसंख्या आहे. कारण 12 नंतर जर विचार केला तर 17 आकडा पुढे सरसवत पुढे 5-6 धावसंख्या जर मोजल्या तर निश्चित 17 देखील हा खतरा होऊ शकेल. आणि दरम्यान आता मात्र जर पाहायला गेला विचार केला तर 12 धावसंख्येवरती संघ पोहोचलेला पाहायला मिळते. 2 गडी बाद 12. यस जाऊया गोलंदाजी स्ट्रायकिंग वरती. सौरभ सुर्वे गोलंदाजी इथे मात्र सुरेख फटका आहे. कव्हरच्या माध्यमातून मारलेला फटका. क्षेत्ररक्षक नाही तिथे तैनात. चेंडू डिलिव्हरी होईल. पॅव्हिलियन अर्थातच त्यांच्या डगआउटच्या बाजूने 4 धावा मिळून जाईल. 1 बाउन्स सीमारेषा पार येतोय तिथे दणदण करत गेलेला चौकार. यस O2 DJ. यस थँक्यू डीजे. सुरेख फटका तिथे पाहायला मिळतो. मित्रांनो बघा साम्य मी म्हणालो होतो का साम्य आहे कारण एका बाजूला राहुल मोरे होता तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळालं दरम्यान मंदार साळवी आलाय स्ट्राईक वरती. इथे मात्र वेगळं समीकरण पाहायला मिळेल का सौरभ सुर्वे आहे. सुरेख इथे मात्र फटका तिथे पाहायला मिळाला. डी झोन मध्ये गेलेला चेंडू बॅटची कडा घेऊन एका धावेसाठी सुरेख चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात ते ब्रह्मास्त्र मात्र सौरभ सुर्वे याच्या अंतर्गत पाहायला मिळालं. आणि जे दोन्ही जर खेळाडू पाहायला गेलं तर एकमेकाला ओळखीचे खेळाडू आहेत आणि त्याच पद्धतीचे खेळी मात्र सौरभ सुर्वे असेल किंवा मंदार साळवी असेल या दोघांमध्ये पाहायला मिळते. स्वतः कर्णधार देखील कैलासवासी बाळू बामणे 11 संघाचा मंदार साळवी आहे. ट्रॅकिंग वरती जाऊया. गोलंदाजीचा सुरेख टप्पा टाकला गेलाय. खेचून मारलेला फटका तिथे पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. दरम्यान चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावसंख्येनं संघाची धावसंख्या जर पाहायला गेली तर निश्चित धावसंख्येचा आकडा 1 ने सरसवतो पुढे. धावसंख्या मी म्हणालो होतो धावसंख्या पोचले ते मात्र 18 वरती.
निश्चितच 18 वरनं जर का एक धाव मायनस केली तर निश्चित 17 असते आणि निश्चित धावसंख्या जर पाहायला गेली 17 आणि कुणाला असणार या सामन्याचा खतरा, कारण फायनलमध्ये इंटर होण्यासाठी जीवाशी आतिषबाजी लावून या सामन्यामध्ये खेळावं लागणार आहे, तरच फायनलमध्ये इंटर होणार आहे. कारण याआधी सेमी क्रमांक 1 झाला होता, त्यामध्ये मात्र ॲक्टिव्ह रेक्स संघाने चकमक करत तिथे मात्र फायनलमध्ये एंट्री केले. आता मात्र गोलंदाजीवरती गेलं तर गोलंदाजी ट्रॅकिंग करण्यासाठी न्यू गोलंदाज कोण येतोय संघाकडनं, तिसरं आणि वैयक्तिक कोटीतील पहिलं षटक घेऊन आलाय महेश लाड. अर्थातच मैया या नावाने सुप्रसिद्ध असलेला लांजा तालुक्यातील खेळाडू महेश लाड तिथे गोलंदाजी ट्रॅकिंग वरती पाहायला मिळतोय. दरम्यान जर पाहायला मिळाली तर धावसंख्या तिथे आहे 2 गडी बाद 18. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तिथे पाहायला गेलं तर निश्चितच युवराज ग्रुप तिथे चांगल्या पद्धतीचं काम करताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना थोडासा पाहायला मिळतात, कारण निश्चित जी ख्याती होती एम एस धोनी एसटीच्या मागे उभा राहिला की त्या सामना पलटवण्याची जी ताकद होती त्या पद्धतीची ताकद आता मात्र युवराज ग्रुप यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार का, कारण गोलंदाजी ट्रॅकिंगवरती पाहायला मिळते गोलंदाज महेश लाड, एक शरीरयष्टीने धडधाकड असलेला असा खेळाडू महेश लाड इथे पाहायला मिळतोय. दरम्यान पहिला चेंडू शेष करेल त्याचा मात्र मंदार साळवी स्ट्रायकर बॅटर तिथे पाहायला मिळेल. यस, महेश टू मंदार असं सामना असताना दरम्यान कोणत्या पद्धतीचा कोण कोणावर भारी हे देखील काय चेंडू टाकलाय, सुरेख डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली बॅट वरून आणि बॉल खालून असं समीकरण दरम्यान चांगल्या पद्धतीचा चेंडू तिथे पाहायला मिळतोय महेश लाडियाच्या माध्यमातून. सुरेख चेंडूची लेंथ आणि अचूक टप्पा मात्र ज्या वेळेला पडतोय त्यावेळेला मात्र अचूक गोलंदाजीची लेंथ मात्र महेश लाड याच्या माध्यमातून पाहायला मिळते मित्रांनो. दरम्यान ही जर का अचूक लेंथ या गोलंदाजी ट्रॅकिंग वरती वापरली गेली तर निश्चित कुठेतरी धावसंख्या रोखण्यासाठी मोठं समीकरण होऊ शकतं. ते अर्थातच चॉपस्टिक लांजा या संघाकडनं. जाऊया गोलंदाजी ट्रॅकवरती चेंडू क्रमांक 2 घेऊन पुन्हा एकदा महेश लाड याच्या माध्यमातून फटका उडवला गेलाय, स्वतः युवराज ग्रुप तिथे येतात. दरम्यान काय होतंय इथे मात्र झेल निसटलाय हातातून, चूक मात्र मोठी घडते. मंदार साळवी मात्र जीवदानाचा फायदा घेईल का आता हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान तिथे मात्र मोठी चूक म्हणता येईल युवराज ग्रुप यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि तिथे जर का हा झेल पकडला असता तर मोठा संधीचा फायदा चॉपस्टिक लांजा संघाला लागला असता. येस, निश्चितच कुठेतरी बॅटची कडा उडली होती, चेंडू आकाशात होता, चेंडू डिलिव्हरी होता होता स्वतः तिथे मात्र कर्णधार धावत आले आणि दरम्यान त्यांच्याकडनं झेल सुटला. येस, जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकिंग वरती. चेंडू मात्र तिथे गोलंदाजी ट्रॅकिंग करताना सुरेख गोलंदाजी करताना तिथे पाहायला मिळतोय महेश लाड. दरम्यान चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. बाहुबली म्हणता येईल लांजा टेनिस क्रिकेट मधला डावखुऱ्या हाताचा फलंदाज देखील हाच तो महेश पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकिंग इन वरती. निश्चितच पुढील चेंडू घेऊन अर्थात तिसऱ्या चेंडूचा खेळ इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळाला, मारायचा होता दुसरीकडे पण गेला एकीकडे, अशा पद्धतीचा फटका तिथे पाहायला मिळाला. शाबीरचं मात्र तिथे कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण दरम्यान महेश ज्या वेळेला एसट्यांवरती जातो त्यावेळेला मात्र शाबीरचं चांगलं पाठवून कमबॅक त्याला तिथे देताना पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजीचा अचूक टप्पा, चौथ्या चेंडूचा खेळ अजून देखील प्रगतीपथावरती घेऊन आलाय. चौथा चेंडू महेश लाड याच्या माध्यमातून मंदार साळवी याच्यासाठी फटका उडालाय. आता जर झेल सुटला तर चुकीचा निर्णय होऊ शकतो. अरे नाही, तिथे चुकीचा झेल नाही, अचूक झेल पकडलाय. दरम्यान खेळी संपुष्टात येईल. मंदार साळवी यस डगआउटच्या दिशेने बॅक टू पॅव्हिलियन. मंदार साळवी धक्का क्रमांक तिथे पाहायला मिळेल तो मात्र तिसरा. यस, धक्का क्रमांक 3 विकेटचं होते पतन. ओव्हर टू डीजे. जाऊया डीजेच्या शेजारी. बिलॉंग करतो आणि विवली गाववरने बिलॉंग करून आज लांजा प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतं. अर्थात कोणाच्या संघामधनं तर कैलासवासी बाळू बामणे 11 लांजा संघामधनं. अर्थात त्या कैलासवासी बाळू बामणे 11 लांजा संघाच्या विरोधी पक्षात संघ खेळताना पाहायला मिळतो चॉपस्टिक लांजा संघ तिथे पाहायला मिळतोय. दरम्यान संघाचे संघ मालक देखील आमच्या शेजारी आहे. फटका चांगला आहे, सजावला गेलाय कव्हरच्या माध्यमातून. तिथे मात्र क्षेत्ररक्षक ताईनाथ प्रवीण तिथे होता. दरम्यान चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण प्रवीण याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चुकीची फेकी आणि चुकीची फेकी दरम्यान एक धावसंख्येनं अजून एक
आकडा वाढेल. धावसंख्या तिथे जर पाहायला गेली तर 2 धावसंख्या मिळत आहेत आणि 2चा आकडा तिथे पाहायला मिळेल. चुकीची फेकी प्रवीण जाधव याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तिथे झालेली पाहायला मिळते ती मात्र 22. 3 गडी बाद 22. अर्थात कुठेतरी रोखण्याचं काम गोलंदाज करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं जर पाहायला गेलं तर चुकीचं काम मात्र क्षेत्ररक्षक तिथे करताना पाहायला मिळतोय. अर्थात फेकी देखील चांगली होती, परंतु गोलंदाज तिथे जरासा चकमकला गेला आणि चेंडू मात्र त्याच्या डोक्यावरून गेलेला पाहायला मिळाला. आता मात्र पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन महेश लाड, तू न्यू बॅटर निलेश चव्हाण. हा इथे मात्र खूप काही असा बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. यष्टांच्या बाहेरचा चेंडू. पंच दोन्ही हात करतील समांतर, धावा देतील अवंतर. अवंतर धावा म्हणजे अर्थात वाईट चेंडूची एक धाव आणि एका धावसंख्येनं आकडा जाईल 23 वरती. 23 वरती 3 गडी बाद 23 अशी धावसंख्या पाहायला मिळते. स्कोरबोर्ड वरती निश्चितच आपल्याला जर पाहायला मिळाल तर युट्यूब लाईव्ह ही संपूर्ण स्पर्धा यॉर्कर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान जाऊया गोलंदाजी स्ट्राईकवरती महेश लाड याने हो काही डिलिव्हरी होती, अप्रतिम पद्धतीची डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली. महेश लाड याच्या माध्यमातून अचूक टप्पा लेग कटरचा मारा केला गेला आणि हा लेग कटरचा मारा पुरेपूर पार पडलेला पाहायला मिळतो. चेंडू येतोय निर्धाव. 3 षटका संपतात. 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या तिथे होताना पाहायला मिळते ते अर्थातच निश्चितच 3 गडी बाद 23. तोपर्यंत आपण जाऊया सुमधुर गीताकडे. येस ओव्हर टू डीजे. येस थँक्यू डीजे. एक सुरेख असं सुमधुर गीत वाजलंय डीजे यांच्या माध्यमातून. निश्चितच आभार मानावे तेवढे कमी आहेत डीजे वाले यांचे. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकिंगवरती प्रवीण जाधव आलाय. सुरेख अशी गोलंदाजी करण्यासाठी हा देखील वेरवली गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू तिथे. दरम्यान फटका चांगला आहे, सजवला गेलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तैनात तिथे आरगावचा खेळाडू आहे. दरम्यान चूक करणार नाही. काय झेल पकडला, एकदा जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षकासाठी झाल्या पाहिजे. सुरेख झेल, उन्हाचा तडाखा देखील डोळ्यावरती मारत होता आणि दरम्यान तिथे मात्र अचूक पद्धतीचा झेल मात्र तिथे लगावला गेला. तो मात्र आरगावच्या या खेळाडूकडनं. यस जाऊया, विकेटचं पतन होईल चौथ्या विकेट अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहायला गेली तर धावसंख्या आहे ती मात्र स्थिरच 23 धावसंख्येवरती आकडा आहे. यस बॅक टू पॅव्हिलियन येताना पाहायला मिळेल तो मात्र कोण, राहुल मोरे सारखा मोठा धक्का पाहायला मिळतो. यस ओव्हर टू डीजे. दरम्यान जाऊया धावफलकावरती. धावफलक जर पाहायला गेलं तर 4 विकेटचं पतन झालंय आणि धावसंख्या जर पाहायला गेली तर 23 धावसंख्या आहे. म्हणजेच अगर 4 गडी बाद 23 असा आकडा तिथे पाहायला मिळतोय. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण जाधव मॅन फ्रॉम वेरवली गावचा सुपुत्र पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गारद केला तर कोणाला गारद केला तर राहुल मोरे मॅन फ्रॉम कुवेगावची एक्सप्रेस धाडली गेली डगआउटच्या दिशेने. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण जाधव आलाय. सुरेख चेंडू तिथे पाहायला मिळाली. अप्रतिमची डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली ती प्रवीण जाधव याच्या माध्यमातून. निश्चित अचूक टप्पा, अचूक लेंथ आणि अचूक स्पेस मात्र वापरण्याचं काम जर कोणता गोलंदाज करत असेल तर प्रवीण जाधव याच्या माध्यमातून चॉपस्टिक लांजा संघाचा हा गोलंदाज करताना तिथे पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची संख्या देखील जर पाहायला गेली तर पुढचं पॅव्हिलियन कचाकच भरलेलं पाहायला मिळते. जरासं पाठी आलं तर डिक्लरेशन मध्ये देखील पॅव्हिलियन आहे. दरम्यान फटका चांगला आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. महेश लाड तिथे चुकी करेल. दरम्यान काय घडेल, तुझ्याकडून माझ्याकडून डायरेक्ट गेलाय तो मात्र सीमारेषा पार. दरम्यान चेंडू येईल तिथे चौकार. 4 धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढेल. 4 ने भरभराट येईल. धावसंख्येचा विचार केला 4 गडी बाद अखेर धावसंख्या तिथे पाहायला मिळते ती मात्र
27च्या आकड्यावरती यस निश्चितच तिथे मात्र आपल्याला रिप्लाय मध्ये दाखवला गेला. दरम्यान तिथे मात्र वेगळ्या पद्धतीचा गोलंदाजी ट्रॅकवरती जाऊया. प्रवीण जाधव आहे. दरम्यान पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा इथे मात्र फटका मोठा लगावला गेलाय. चेंडू डिलिव्हरी होईल का? खाली क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये राहिलेला चेंडू चूक करणार नाही. अचूक झेल आणि दरम्यान तिथे मात्र संपुष्टात येईल. काही झेल पकडलाय. दरम्यान स्टायलिश मध्ये झेल. यस दरम्यान खेळी संपुष्टात येईल. ती मात्र किरण कानविलकर बॅक टू पॅव्हिलियन डगआउटच्या दिशेने. तोपर्यंत आपण जाऊया डीजेच्या दिशेने. तिथे कुठेतरी कैलासवासी बाळू बाबने 11 लांजा संघ संकटाच्या शेजारी येऊन पडलाय. दरम्यान संकट मात्र अजून निर्माण झालं नाही आहे, कारण मैदानामध्ये दाखल होतोय सागर सूर्यवंशी. हा देखील मोठे मोठे फटके लगावण्यासाठी फेमस असलेला बल्लेबाज. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण जाधव चेंडू क्रमांक तिथे घेऊन येईल, तो अर्थात 5वा चेंडू. जर याच्या चेंडूची ख्याती जर पाहायला गेली तर आपण सांगूया 5व्या चेंडू नंतर दरम्यान सुरेख फटका तिथे पाहायला मिळेल. डी झोन मध्ये गेलेला चेंडू एका धावेसाठी. अर्थातच या एका धावेनं संघाचं धाव फलक जरासं बदलेल. धाव संख्या जाईल ती मात्र 28 वरती. जाऊया आपण प्रवीणच्या गोलंदाजीवरती. पहिला चेंडू टाकला होता त्याच्यावरती मात्र झेल उडला होता राहुल मोरे याच्या स्वरूपामध्ये. मात्र मोठा धक्का बॅक टू पॅव्हिलियन आला. दरम्यान दुसऱ्या चेंडूवरती डिक्लर अर्थातच डी झोन मध्ये गेलेला चेंडू. तिसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक झाली महेश जिलाड यांच्या माध्यमातून आणि चेंडू चौकाराला गेलेला पाहायला मिळाला. तर निश्चितच चौथा चेंडू जो होता तो विकेट मात्र लगावला गेला. तो कोणाच्या माध्यमातून? किरण खानविलकर हा मात्र बॅक टू पॅव्हिलियन आला. आणि आता 5वा चेंडू जो झाला तो डी झोन मध्ये अर्थात डिक्लरेशन मध्ये गेलेला चेंडू. 6व्या चेंडूचा खेळ म्हणजे षटकाच्या संपुष्टाचा हा चेंडू कोणत्या पद्धतीचा असणार? स्लोवर वनचा मारा, उडा या बल्ला, गेंद जाएगी क्या सीमा रेषा पार. तिथं येतोय खणखण नाही तर दणदण करत गेलेला षटकार. यस डीजे ओव्हर टू डीजे. आणि दरम्यान विनंती असेल दोन्ही फलंदाज तिथे मैदानामध्ये तैनात झालेले पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत आपण जरासा कॅमेरा प्रेक्षकांच्या वरती नेऊया का? तर यस निश्चित प्रेक्षकांच्या वरतीचा कॅमेरा नेऊया. प्रेक्षकांची संख्या जर पाहायला गेली तर दरम्यान तिथे देखील पर्याय म्हणतात आपल्या कोकणी भाषेत, तो पर्याय देखील इथे फुल झालेला पाहायला मिळतोय. दरम्यान प्रेक्षकांच्या माध्यमातून इकडे जर पाहायला गेलं तर तिथे मात्र आंब्याचं झाड आणि त्या फणसाच्या झाडाखाली देखील प्रेक्षकांची संख्या आहे. पुढचा पॅव्हिलियन देखील आपण थोड्याशा नंतर म्हणजे या षटकानंतर दाखवू. तोपर्यंत आपण जाऊ सामन्यामध्ये. यस सामन्यामध्ये जाता जाता आठवण आली. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकिंग वरती कोण येतोय गोलंदाज? तर महेश लाड आलाय. दरम्यान संघाकडनं पाहायला गेलं तर संघाकडनं 5वा आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन महेश लाड गोलंदाजी ट्रॅकिंग वरती. इथे मात्र सुरेख चेंडू म्हणता नाही येणार. पंच करतायत दोन्ही हात समांतर, कारण धाव मिळतात अवांतर. अवांतर धावचं समीकरण धाव संख्येवरती बदल घडवेल. धाव संख्या जर पाहायला गेलं तर 35 वरती आहे. निश्चितच टॉस ज्या वेळेला होत होता त्यावेळेला युवराजजी ग्रुप यांना विचारलं गेलं होतं की आपण कितपत धाव संख्येच्या आतमध्ये रोकाल, तर 50 धाव संख्येचा आकडा होता. ही धाव संख्या रोकेल का? चेंडू उडालाय. 30 यार्ड मध्ये राहिलेला चेंडू. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच येतोय. जेलमध्ये चुकी झाले, जेल सुटलाय. अचूक नाही तर चुकीचा झेल तिथे पकडण्याचा प्रयत्न आणि झेल सुटलाय. दरम्यान धावसंख्येचं समीकरण गेलं तर 2 धावसंख्या यशस्वीरित्या तिथे पार केल्या जात आहेत त्या निलेश चव्हाण आणि सागर सूर्यवंशी याच्या माध्यमातून. निलेश चव्हाण हा देखील एक मोठा बॅटर आहे. दरम्यान चांगल्या पद्धतीची देखील फलंदाजी करतोय. विवली गावावरनं बिलॉंग करत असताना आपलं काम संघासाठी काय असतं? सरसेनापती ज्यावेळेला सरसेनापती असेल, राजा असतील, बॅक टू पॅव्हिलियन जाऊन बसलेला असतो त्यावेळेला मात्र एखाद्या
प्रधानाचं काम काय असतं ते मात्र निलेश चव्हाण याच्या माध्यमातून आता मात्र बॅटवरून बॉल घालून युवराजजी ग्रुप मात्र सकवा देण्याच्या प्रयत्नात, परंतु इथे मात्र निश्चितच संघाचं नेतृत्वपद युवराजजी ग्रुप यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर या स्पर्धेचे सर्व देखील युवराजजी ग्रुपच आहेत आणि त्यांचे सर्व असलेले साथीदार अर्थातच त्या साथीदारांच्या माध्यमातून आणि युवराज ग्रुप यांच्या माध्यमातून ही आयोजित केलेली लान्झा प्रीमियर लीग पाहायला मिळते. दरम्यान जाऊया गोलंदाजी ट्रॅकिंग वरती. महेश लाड गोलंदाजी ट्रॅकिंग करताना चेंडू क्रमांक इथे तिसरा घेऊन येईल, फटका मोठा मारण्याचा प्रयत्न, चाबूक शॉट घेतलेला आहे तिथे. दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात, चुकीचं क्षेत्ररक्षण, अचुकीची इथे मात्र निर्णय आणि चेंडू जातोय दंदन करत चौकाराच्या दिशेने. 4 धावा मिळवून जाईल. आपण जाऊया, चेंडू गेलाय चौकाराच्या दिशेने, आपण जाऊया डीजेच्या दिशेने. येस, ओव्हर टू डीजे. दरम्यान चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना तिथे पाहायला मिळते. डीजे बल देखील पुन्हा चेंडू घेऊन महेश लाड याच्या माध्यमातून क्रिकेटचं ब्रह्मास्त्र नाही तर हेलिकॉप्टर उडवलं गेलं ब्रह्मास्त्राच्या वरती. इथे मात्र अरगावचा खेळाडू तिथे तैनात आहे. दरम्यान तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पार केल्या जातात. धावसंख्येचा आकडा वाढेल 2 आणि धावसंख्या तिथे पाहायला गेली तर 43. अर्थातच 50 वरती रोखण्यात यश येणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. सुरेख गोलंदाजीचा नजराणा तिथे महेश लाड यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी, पुढील चेंडू घेऊन इथे मात्र आता मात्र ब्लॉक होलचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र तिथे पार करताना पाहायला मिळतोय महेश लाड याच्या माध्यमातून. तिथे मात्र निश्चितच डॉट चेंडू येईल. अर्थात या डॉट चेंडूची सांगता मात्र कोणत्या पद्धतीची होईल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. लांजेचं प्रेक्षकांबद्दल जर काही बोलायचं झालं तर दर्दी प्रेक्षक आहे. कितीही वाजो काही हो तरी लांजा म्हटलं की क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की लांजा असं समीकरण झालेलं पाहायला मिळतं. वा, काही सुरेख डिलिव्हरी, यॉर्करचा चेंडू तिथे पाहायला मिळाला. दरम्यान तिथे मात्र डी झोनमध्ये गेलेला चेंडू पाहायला मिळतो एका धावेसाठी. या एका धावेनं मात्र धावसंख्येचं समीकरण पाहता धावसंख्येचा आकडा तिथे पाहायला मिळतोय तो अर्थ 44, म्हणजेच 5 गडी बाद 44. आता मात्र पाहणं महत्वाचं असणार आहे शेवटचं षटक या इनिंगचं कोण घेऊन येणार गोलंदाज, कारण त्याच्यावरती निर्णय असणार आहे. धावसंख्या झाली 44, अर्थातच 5 गडी बाद 5 विकेटचं पतन आणि 5 गडी बाद 44 अशी धावसंख्या. आतापर्यंत महेश लाड यानं सुरेख षटक हाताळलं होतं. दरम्यान त्याच्या आधी प्रवीण जाधव झाला, त्याच्या आधी निश्चितच आता मात्र कोणाकडे यस आरगावचा खेळाडू तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान चांगल्या पद्धतीचे पॅव्हिलियन मध्ये जाऊया आपण. थोडंसं प्रेक्षकांची संख्या देखील वाढत चाललेली पाहायला मिळते. परंतु मित्रांनो, ज्या वेळेला फायनलचा इथे महामुकाबला होणार त्यावेळेला मात्र ही संपूर्ण लाईन आपल्याला खचाखच भरलेली पाहायला मिळणार आहे. पॅव्हिलियन मध्ये जर पाहायला गेलं तर रिक्षा देखील आपल्याला तिकडे पाहायला मिळते. दरम्यान प्रेक्षकांची संख्या वाढत चाललेली पाहायला मिळते. यस, आपण जाऊया उजव्या पॅव्हिलियन मध्ये. उजव्या जो शेजारचा पॅव्हिलियन आहे उजव्या दिशेचा इकडे जाऊया, कारण दरम्यान इकडे देखील पॅव्हिलियनची संख्या खचाखच भरलेली पाहायला मिळते. निश्चितच प्रेक्षकांची संख्या अमाट पद्धतीने पाहायला मिळते. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. सामन्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकिंग करायला कोण आलाय? संघाकडनं 6वं आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन सौरभ सुर्वे गोलंदाजी ट्रॅकिंग वरती पाहायला मिळते. वा, काही डिलिव्हरी होती. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र सागर सूर्यवंशी याच्यासाठी टाकलं गेलं होतं. ब्रह्मास्त्राला मात्र ढाल बनता नाही आली, ते मात्र सागर सूर्यवंशी याला. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज सौरभ सुर्वे. यस, फटका मोठा आहे, सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चूक करेल का? आणि दरम्यान तिथे काय होतं, काय फटका आहे, लाजवाब फटका. चेंडू आकाशात गेला परंतु धरतीवर असा आदळला काय 7 धावा देऊन गेलाय. दरम्यान सागर सूर्यवंशी ऑन द फायर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यस, निश्चितच मला तरी वाटतं जर का सागरला जर स्ट्राईक वरती पाठवलं असतं तर हीच धावसंख्या वेगळ्या पद्धतीनं मोठी धावसंख्येचा आकडा पार केलेली पाहायला मिळाली असती. परंतु काही नाही, शेवटून जो येतो तो मात्र इथे सामन्याला कोणत्या पद्धतीचा एक मार्ग निवडून देतोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. ते सागर सूर्यवंशी याच्या माध्यमातून म्हणजे सौरभ सुर्वे अशा मोठ्या गोलंदाजाला मोठा फटका मारणं साधं काम नाही आणि ते काम मात्र केलं कोणाकडनं जात आहे, सागर सूर्यवंशी याच्या माध्यमातून. अचूक टप्प्याचा चेंडू, अचूक लेन तिथे पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती डॉट आलाय, पहिला चेंडू डॉट आलाय. दरम्यान दुसरा चेंडू मात्र षटकाराच्या भूमिकेत, तिसरा चेंडू देखील डॉट आलाय. आता मात्र चौथा चेंडू कोणत्या धावसंख्येवरती येणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण गोलंदाजी स्ट्राईकवरती सौरभ सुर्वे स्ट्रायकर बॅटर सागर सूर्यवंशी याच्या माध्यमातून मारलेला लेग साईडला हलक्या हाताने मारलेला फटका 30 याच्या बाहेर चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पार होत आहेत. 2 धावेनं मात्र संघाचं खातं वडेल. धावसंख्या एकच धाव मिळते. दरम्यान 51 वरती पोचलेली धावसंख्या तिथे पाहायला मिळते.
दरम्यान कुठेतरी धावसंख्येचा हा आकडा आता मात्र वाढत चाललेला पाहायला मिळतो. यस नाकुश असतील युवराजजी ग्रुप कारण 50 वरती रोखण्याचं काम होतं. दरम्यान फटका चाबूक फटका तिथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे महेश लाड याच्या माध्यमातून फेकी आकारली जाते. दरम्यान चांगल्या पद्धतीची फेकी डायरेक्ट इस्टँडच्या पाशी गोलंदाजापाशी जाईल. एका धावसंख्येचं पतन होईल. या एका धावसंख्येनं आकडा 1 सरसवेल. पुढे धावसंख्या तिथे पाहायला मिळेल 52. यस 52 धावसंख्येवरती खेळत असताना गोलंदाजी ट्रॅकिंग वरती जर पाहायला गेलं तर सर्व अचूक पद्धतीची गोलंदाजी ट्रॅकिंग करताना पाहायला मिळतोय. दरम्यान जर समीकरण पाहायला गेलं तर निश्चित चांगल्या पद्धतीचं समीकरण हे होईल का कारण गोलंदाजी ट्रॅकिंग करताना सौरभ आहे आणि काय वाटत आहे सागरला ज्या ज्या वेळेला चान्स मिळतोय त्या वेळेला मात्र सागर षटकार लगावताना पाहायला मिळतोय. यस काय बॅटिंग आहे एकदा जोरदार टाळ्या सागर सूर्यवंशी याच्यासाठी झाल्या पाहिजेत कारण ज्या वेळेला संकटात सापडला होता संघ अर्थात कैलासवासी बाळू बामणे 11 लांजा संघ संकटात सापडला होता त्यावेळेला मात्र सागर इथे उपयोगी आलेला पाहायला मिळतोय. संकट जितकं गंभीर तेवढाच सागर खंबीर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तोपर्यंत आपण जाऊया धावसंख्येवरती धावफलकचा आकडा तिथे पाहायला मिळतोय. अर्थात निश्चित पाहायला गेले तर धावसंख्या तिथे 58 धावसंख्या कुठत 59 धावांचं आव्हान ठेवलंय. अर्थात जर पाहायला गेलं कैलासवासी बाळू बामणे 11 साळवी यांनी सांगितलं होतं कर्णधार साळवी यांनी सांगितलं होतं की आम्ही 60 पर्यंत पोहोचू परंतु 60 नाही परंतु 59 म्हणजे अर्थात कुठेतरी यश प्राप्त करण्याच्या वाटचालीने गेलेला संघ आणि काही सागरने बॅटिंग केले. लाजवाब बॅटिंग असेल सागर असेल निलेश असेल सुंदर बॅटिंग तिथे सागर याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तोपर्यंत जाऊया एका इनिंग अखेरीस डीजे कडे. तोपर्यंत आपण हा माईक सुपूर्द करतोय ओव्हर टू रमेश चव्हाण सर. यस यानंतर धावत समालोचन आपल्याला पाहायला मिळणार आहे रमेश चव्हाण सर यांच्या माध्यमातून. यस ओव्हर टू रमेश चव्हाण सर आणि ओव्हर टू डीजे.
हॅलो हॅलो थँक्यू डीजे. आपण वळूया सामन्याकडे. एक अतिशय महत्वाची लढत प्रेक्षकांची भेटीसाठी येते आहे दुपारच्या सत्रामध्ये. मी रमेश चव्हाण सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी नारकर क्रीडांगण नारकर पटांगणावरती हार्दिक स्वागत करतोय. विजयासाठी धावा करायच्या त्या 59 डावांची खेळी करावी लागेल. आपण पाहिलं गेलं तर सागर नावाचं वादळ हे मैदानामध्ये आलं होतं. संघ होता संकटात, संकटाच्या वेळी झाला होता संकटमोचक. सलामीची जोडी युवराज कुरूप आणि प्रसाद खामकर अशी सलामीची जोडी. स्ट्रायकर एंडवर आहे तो युवराज. स्पर्धेचे सर्व म्हणून ज्याची ओळख आहे आणि ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भेटीसाठी आले. गोलंदाजी मार्कवर तुषार 10-12 पाऊलांचा रन पंचांना पार करून पहिल्या चेंडूवर सन्मान दिला जातोय. धावसंख्येत 1 नंबर पडते. तुषार अभि आणि तुषार ही जोडी बंधूंची जोडी या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसते. जसं आपण पाहिलं गेलं होतं चॉपस्टिक संघामध्ये अजय आणि विजय चव्हाण ही दोन बंधूंची जोडी. ऍक्टिव्ह रेस मध्ये अजय आणि विजय चव्हाण ही दोन बंधूंची जोडी होती. तशीच बंधूंची जोडी या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. कैलासवासी बाळू बामणे या संघामध्ये गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 10-12 पाऊल जर पंचांना पार करून इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू डेंडन करत जातोय. सरळ रक्षकाजवळ अडवला जातोय. अडून फेकेपर्यंत एक धाव ही संघाच्या खात्यामध्ये जमा होते. मगाशी आपण पाहिलं गेलं होतं तर सागर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावलं होतं. काय लाजवाब खेळ सागर याच्याकडून पाहायला मिळाला होता. तसाच खेळ इथे मात्र कर्णधाराला करावा लागेल. युवराज कुरूप चा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू आहे. दमकमाय सलामीला आलेला फलंदाज समोर आहे. तुषारचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे ओळख आहे. 10-12 फलंदाजांना पंचांना पार करून इथे मात्र स्लोवर डिलिव्हरी चांगला फटका पाहिला मी ते पाहूया. चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण आउटस्टँडिंग रनआउटची संधी होती. तू मै आपण पाहिलं गेलं तर इथे झेल घेण्याची संधी होती पण झेलपेक्षा चेंडूला वाचवलं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं गेलं तर मोठा फटका पाहायला मिळाला होता. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक झेलपेक्षा चेंडू अडवण्यासाठी गेला. जर झेल घ्यायला गेला असता तर मात्र खेळ फसला असता, चौकार गेला असता, पण तसं काही पाहायला मिळालं नव्हतं. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. तुषार आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 10-12 पाऊल जर 55 पार करून चेंडू करण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे दांडी गोल. काय सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. तुषार याच्याकडून काय सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला गेलो तर चेंज ऑफ पेस टप्पापर्यंत चेंडूने काटा बदलला होता आणि फलंदाजाला जावं लागलं होतं माघारी. काय सेलिब्रेशन पाहायला मिळतंय या ठिकाणी तुषार याच्याकडून. कैलासवासी बाळू बामणे यांच्या संघाचा हा गोलंदाज. इथे मात्र महत्वाची विकेट. आता मात्र महेश या ठिकाणी आपण पाहिलं गेलं ना तर या संघामध्ये दोन बाहुबली आहेत. दोघांची शरीरयष्टी सारखीच पाहायला मिळते. प्रफुल्ल तावडे मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल तावडे यानं चांगला काल खेळ केला होता. दमकम दाखवावा लागेल. प्रफुल्लजी तावडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी राजापूर लांजा साखरपा या विभागाचे माननीय आमदार किरण भैया सामंत साहेब पुरस्कृत लांजा प्रीमियर लीग 2026 या मागचे शिलेदार लांजा प्रीमियर लीगचे सर्व युवराजे करूप आणि त्यांची टीम. यामध्ये राहुल जोरे, प्रवीण राठोड, महेश लाड, अजय चव्हाण, विजय चव्हाण, किरण गुरव, मंदार रसाळ, आशिष राणे, युगंधर पाटील, आशु विचारे, निखिल गुरव, प्रथम गुरव, विराट देसाई यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी चांगली मेहनत घेतली आहे. तदनंतर मात्र वळू या सामन्याकडे. आता मात्र तुषार आग ओकताना पाहायला मिळतोय. धारदार गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया इथून तुषारच्या गोलंदाजीचा कसा समाचार केला जाईल. नवीन फलंदाज प्रफुल्ल तावडे मैदानाच्या आतमध्ये तुषार गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. इथे मात्र मोठा फटका दमकम दाखवलाय. प्रॉपर टायमिंग.
इथे कॅच नव्हे तर मॅच सुटले. विमल गुटका जोराचा फटका. ओहो येतोय षटकार. षटकार. आपण पाहिलं गेलं तर लांजा प्रीमियरचा हा ग्रँड फिनालेचा दिवस. अंतिम दिवसामध्ये सेमी फायनलची लढत. या सामन्यामध्ये विजय होणारा संघ थेट पोहोचेल अंतिम सामन्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. इथे मात्र एक चांगला फटका, नेत्र दीपक फटका, लेट कटचा फटका, थोडस मागे आला होता. चेंडूला ढकलून दिलं होतं एका धावेसाठी. सेन्सिबल वाला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्येत भर पडते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद 10 धावा. ऐकूया सुमधुर संगीत डीजे. च्या मोबदल्यामध्ये 10 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपलं होतं. 10 धावा या धावफलकावर आपण पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी प्रफुल्ल याच्याकडून पाहायला मिळते. मैदानाचा विचार केला तर आपण सरासरी रन रेट चांगलं पाहायला मिळते. 59 धावांचं लक्ष आहे. सरासरी पाहिलं गेलं तर 59 धावा म्हणजे 10च्या सरासरीने जायचंय. आतापर्यंत इथपर्यंत पाहिलं गेलं तर सरासरी चांगली पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा घेतला होता फायदा. 30 चेंडू आणि 49 धावा असं असेल एकंदरीत समीकरण. 30 चेंडू मध्ये 49 धावांची गरज आहे. आपण पाहिलं गेलं तर अजूनही धावसंख्येचा लेखाजोखा पाहिला गेला तर या ठिकाणी बरंच काही घडतंय, बरंच काही बिघडतंय. तो पाहूया. स्ट्रायकर एंडवर आहे तो फलंदाज युवराज कुरूपचा विचार केला तर सलामीला आलेला फलंदाज याच्या कांद्यावर असेल मदार. डगआउट मध्ये पाहिलं की तर महेश लाड सारखा एक आक्रमक फलंदाज अजूनही डगआउट मध्ये आहे. ज्यावेळी संघाला गरज असेल त्यावेळी तो येईल मैदानाच्या आतमध्ये. जसं मगाच्या सामन्यामध्ये सागर यानं 3 नेत्रदीपक षटकार लगावले होते आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येवर नेऊन ठेवलं होतं. या सामन्याकडे गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. इथे मात्र पहिला चेंडू डाव्या इष्टीच्या बराच बाहेरून जाणार. पंच ऑफिशियल पंच अवांतरचा इशारा. अवांतर सरसे धावसंख्येत 1 न भर पडते. 11 धावा. निलेश चव्हाण मॅन फ्रॉम विवली या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. सुंदर चेंडू आहे. स्टेट ड्राईव्हचा फटका. चेंडू टंडन जातोय क्षेत्ररक्षकाजवळ. अडवला जातोय. दमकम दाखवलं तर चांगला प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. एका धावीची भर. धावसंख्या पाहिलं गेलं तर 12 धावा. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत पाहिलं गेलं तर नारकर पटांगणावर लहील असलेली लढत. एका बाजूला चॉपस्टिक लांजा, दुसऱ्या बाजूला कैलासवासी बाळू बामणे अशी लढत पाहायला मिळते. 2 तुल्यबळ संघ. जीतेगा वही सिकंदर, हारेगा वो घर के अंदर. कारण जो पराभूत होईल त्याला 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. कधी येईल पुन्हा लांजा प्रीमियर लीग आणि आपला खेळ कधी दाखवता येईल याची वाट पाहावी लागेल. वळू या सामन्याकडे. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. LBW चा अपील. पंच अपील पिटावून लावतायत. पंच या ठिकाणी आपण पाहिलं की तर पंचांकडून डॉटचा इशारा हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू. आता मात्र पाहिलं गेलं तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर चेंज ऑफ पेस गोलंदाजाकडून पाहायला मिळत आहे. गोलंदाज आपल्या गोलंदाजचे मार्कवर सज्ज होतोय. इथे मात्र मोठा फटका. हवाई फायर. चेंडू पाहूया. दंडन करत सरळ जातोय सीमा रेषा पार. येतोय दमदार, असरदार, बहारदार. ओहो चौकार. चेंडू सीमा पार. चौकार. धावसंख्या 4 न भर पडते. धावसंख्या होते ती 16 धावा. तोपर्यंत ऐकूया सुमधुर
फलंदाजी या फलंदाजाकडून पाहिल्या मी ते पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. इथे मात्र मोठा पटका स्विच हिट करायचा होता तसं काही होत नाहीये. पंचांचा बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव पाहिला मिळते. दुंडो रे साजेना चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. यश रक्षक चुकतोय. धावसंख्येत एक नंबर पडत एका धावेची वर. धावसंख्या पाहिल्या गेलं 17 पे 11. पाहूया कोणाला 11 17 धावा या धावपलीकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज निलेश चव्हाण गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू होतो यष्ट्यांच्या मागे एका धावेसाठी. धावसंख्येत एक नंबर पडते. थेंबे थेंबे तळी साचे असं एकंदरीत समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या पाहिल्या गेली तर 18 धावा या धावपलिकावर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र लांजा प्रीमियर लीग आणि लांजा प्रीमियर लीगचा थर्रार आपल्याला पाहायला मिळतोय. बेमिसाल सुंदर चेंडू. षटक संपतय. मला वाटते या ठिकाणी दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिल्या गेली तर 19 धावा. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे. चला वळूया सामन्याकडे. आपण पाहूया सामन्याकडे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सागर. मगाशी ज्यानं चांगला खेळ केला होता तो सागर मैदानाच्या आतमध्ये. पाहूया सागर काय करेल. सामन्याला कलाटणी देईल का. ज्यानं आपल्या बॅटनं दिली होती सामन्याला कलाटणी तोच सागर गोलंदाजीनं दाखवेल का दमकम. आता मात्र स्ट्रायकर एंडवर आहे तो युवराज कुरूप फलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुंदर चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल होईल का. सामन्याला येईल का कलाटणी. ओहो येस. जावं लागेल माघारी. परतावं लागेल तंबूच्या आसऱ्यासी. OUT आउट. गोलंदाजाचं सेलिब्रेशन आपण पाहिलं गेलं तर कॅच पकडल्यानंतर काय सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. कारण सामना महत्वाचा आहे. आता मला आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार किरण सर आता यांनी सांगितलं होतं लांजा तालुक्याचा चंद्रा मैदानाच्या आतमध्ये महेश लाड. आता पाहूया चंद्रावर चेंडूला पाठवतोय का. महेश लाडचा विचार केला तर राहुल बऱ्याच स्पर्धांमध्ये ज्यावेळी तुम्ही डगआउट मध्ये असता तेव्हा यानं सामना फिरवलेला आहे. म्हणजे बाहुबली आहे. ज्यावेळी संघाला असेल गरज त्यावेळी महेश लाडचा खेळ येतोय बहरात. महेश लाड युवराज कुरूप यांनी चांगला खेळ केला होता आपल्या संघासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूनं उसळी घेतली होती आणि चेंडू मात्र उडाला होता. धावसंख्या पाहिली गेली तर 19 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे तोच महेश लाड. अष्टपैलू कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू. महेशचा विचार केला तर त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू मिळाला तर मात्र काही गोलंदाज करणे सागर. आज मात्र सागर यानं काय खेळ केलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. दमकम दाखवलाय. प्रॉपर टायमिंग. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. इथे मात्र चूक झाले. चूक नव्हे तर सामना गमावलाय.
महेश लाड सारख्या खेळाडूला दिलाय संधी, एकदा का तुम्ही दिला संधी की मात्र त्याचं होईल सोनं. आता मात्र या ठिकाणी पाहिलं गेलं तर युवराज कुरुप यांचा इकडून मेसेज आहे, तुला फक्त थांबायचंय, जे काही पटके मारायचे ते प्रफुल मारेल. एकाने फटकेबाजी केल्यानंतर दुसऱ्यानं खेळ सावरायचा असतो, असा असतो खेळाचा किंवा आयुष्याचा नियम. ज्यावेळी दोघांमध्ये ज्यावेळी भांडणं चालू असतं त्यावेळी एकाने कुणीतरी समजून घ्यावं लागतं. तसाच खेळ असेल, मोठा फटका, ताव, हवाई पायर, ओहो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, काय कॅच आहे, काय कॅच आहे. कॅमेरामन, आज ही कॅच नव्हे तर प्रत्येकाच्या मोबाईलवर स्टेटस असेल. पाण्यामध्ये मासा उडावा असा सूर मारलाय त्या क्षेत्ररक्षकानं. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, ओहो ओहो. आपण रिप्ले मध्ये गेलो तर काय चेंडू हवेमध्ये उडालेला होता. गेन उडी उडी जाय, पाहूया. झेल घेतल्यानंतर जणू काही जमिनीमध्ये खड्डा काढतोय की काय असा किरण, अर्धा जमिनीमध्ये अर्धा जमिनीच्या बाहेर. व्हॉट अ कॅच, ओहो. नक्कीच ही ज्यावेळी स्पर्धा संपेल आणि संध्याकाळ येईल त्यावेळी मात्र या झेलची चर्चा संपूर्ण लांजामध्ये होईल. कम खर्चा ज्यादा चर्चा. नक्कीच महेश, आपण पहिला झेल सुटला होता तदनंतर मात्र थोडस थांबणं गरजेचं होतं, पण थांबेल तो महेश नव्हे. कारण आपण पाहिलं गेलं तर पहिला झेल सुटला होता तदनंतर मात्र थांबणं गरजेचं होतं. काय घडेल काय बिघडेल, अजूनही सामना संपलेला नाही, पिक्चर अभी बाकी आहे. व्हॉट अ कॅच, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या पाहिली गेली तर 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या 19 धावफलकावर पाहायला मिळते. गोलंदाज सागर आज मात्र दहाडताना पाहायला मिळतोय. परीस नावाचा धातू असतो माहिती तुम्हाला, परीस. जिथे घासाल, लोखंडावर घासा, कुठेही घासा, तो मात्र त्यातून सोनं निर्माण होतं. तसा हा सागर आज मात्र परीस होऊन आपल्याला खेळताना दिसतोय. ज्यानं पाहिलं गेलं तर फलंदाजीमध्ये चांगला खेळ केला, गोलंदाजीमध्ये चांगला खेळ केला. पाहूया इथून मात्र अजून प्रफुल्ल उभा आहे. जोपर्यंत प्रफुल्ल आहे तोपर्यंत मॅच ऑन असेल. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होते. मोठा फटका, हवाई पायर. इथे मात्र प्रेक्षक बने दर्शक. पाहूया आता मात्र थोडासा चेंडूने काटा बदलला, तसा समोर गेला असता. पाहूया 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 काय घडतंय. पाहूया पंचांचा चौकाराचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार. धावसंख्येत आपण पाहिलं गेलं तर 4 न भर पडते. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला गेलं तर एक चांगला फटका होता. स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, मोठा फटका पाहायला मिळाला होता. तदनंतर मात्र चेंडून काटा बदलला होता. चेंडू गेला होता सीमारेषेच्या दिशेने चौकारासाठी. धावसंख्या 4 न भर पडते. धावसंख्या पाहिलं गेली तर 25 धाबा. अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त. पाहूया गोलंदाज आता मात्र धावसंख्या पाहायला गेली तर 25 धावा या या धावफलकावर पाहायला मिळत आहे. डॉट चेंडू पाहायला मिळाला होता. सागरनं काय लाजवाब गोलंदाजी केले. सागरचा विचार केला तर या षटकामध्ये 2 विकेट, 1 चौकार, तदनंतर 2 धावा आणि 0, म्हणजे अशी लाजवाब खेळ या ठिकाणी या फलंदाजाकडून पाहायला मिळते. दमकम दाखवलाय. पाहूया चेंडू किती धावांसाठी जाईल. चेंडू जातोय सरळ सीम मारेच्या बाहेर. विमल गुटका, जोराचा फटका, ओहो, येतोय षटकार. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे.
आपण पाहिलं गेलं तर आता मात्र सामन्याला ट्विस्ट आलेला दिसतो. एक मोठा फटका आला होता, तदनंतर मात्र सामन्याला कलाटणी पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली गेली तर 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 28 धावा. 18 चेंडू 28 धावा असा असेल खेळ मैदानाच्या आतमध्ये. कोण होईल या स्पर्धेमध्ये विजयी, ज्याचा खेळ होईल चांगला. कारण चेंडू आणि बॉलचं समीकरण अतिशय महत्वाचं असणार आहे. 18 चेंडू 28 धावा असा चेंडू पाहूया. चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथे सागर. आज मात्र सागर जाईल तिथे नशीब घेऊन आलाय. नशीब आपण क्रिकेटमध्ये काय म्हणतो, ज्याचा दिवस असेल तो कुठेही जाऊ दे तो मात्र यशस्वी होतो. काही वेळा नशीब हे सुद्धा एक फॅक्टर होतं. सागर जिथे जाईल तिथे सागरचा खेळ चांगला होतोय. आज मात्र सागरचा दिवस आहे. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर एकच महत्वाचा गडी बाद झाला होता. या संघाचा हार्ड हिटर बाहुबली प्रफुल मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. काल आपण पाहिलं गेलं तर ज्यानं वादळी खेळी केली होती तोच सौरभ मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सौरभला वादळी खेळी करावी लागेल. वादळापूर्वीची शांतता मैदानाच्या आतमध्ये. संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवायचं असेल तर नक्कीच वादळी खेळी करावी लागेल. सौरभ सुर्वे मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण नॉन स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज आता मात्र आपल्या गोलंदाजची मार्कवर सज्ज होतोय. 10-12 पावलांचा रनअप 55 पार करून चेंडू बेकांसाठी सज्ज होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. चेंडू आता डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी धावसंख्येत 1 नंबर पडते. 16 चेंडू 27 धावा. धावफलकावर धावा 32. 16 चेंडू 27 धावा असं सर एकंदरीत समीकरण. धावफलकावर धावा 32. 4 गडी बाद झालेत. 16 चेंडू 27 धावा. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. इथे मात्र या फलंदाजानं काल जी खेळी केली होती त्या खेळीची पुनरावृत्ती होईल का, दावा येतील का. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होती. 10-12 पावसाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाही आहे. राहिलेला यष्टीरक्षक काम चोख बजावतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी कैलासवासी बाळू बामणे यांच्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा बेदग मारा असं एकंदरीत समीकरण. पण तोपर्यंत स्ट्रायकर एंडचा सौरभ सुर्वे मैदानामध्ये आहे. तोपर्यंत सामना मॅच ऑन असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्विच हिट करायचं होतं. चेंडू आता डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेसाठी धावसंख्येत 1 न भर पडते. एका धावेने धावसंख्या पाहिल्या गेली तर 14 चेंडू 26 धावा. एकच चांगली लढत नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. हळूहळू पाहिलं गेलं तर नारकर पटांगणावरती प्रेक्षकांची मांदियाळी, प्रेक्षकांची हजेरी कडकडत्या उन्हामध्ये पाहिलं गेलं तर 2:11 आणि या कडकडत्या उन्हामध्ये प्रेक्षकांची हजेरी नक्कीच पाहायला मिळत आहे. रसिक मायबाग प्रेक्षक जे लाईव्ह पाहत आहेत किंवा सामना पाहत आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत असेल. वळू या सामन्याकडे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर मोठा फटका. वाई पायर चेंडू खाली. क्षेत्ररक्षक बने दर्शक. जाऊया. चेंडू जातोय सरळ 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 सीमारेषा पार. येतोय दमदार असरदार बहारदार षटकार आणि या धावसंख्येत 6 नंबर पडते. धावसंख्या पाहिली की तर 13 चेंडू आणि 20 धावा. 13-20. 13 चेंडू 20 धावा असं एकंदरीत समीकरण असेल. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पाहूया गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. 10-12 पाऊंड 55 पार करून सुंदर चेंडू. मोठा फटका. वाई पाय चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पाहूया झेल होईल का. ओ येस नो झेल सुटतोय. कारण यष्टीरक्षकाला माहिती होतं हा झेल नव्हे तर ही मॅच असणार आहे. कारण धावसंख्येत 1 नंबर पडते. 12 चेंडू 19 धावा. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे. या ठिकाणी
आपण पाहिलं गेलं तर 12 चेंडू आणि 19 धावा असं असेल समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी पाणी तो बहाना होत आहे. महेश लाड मॅसेज घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेला होता. 12 चेंडूचा खेळ असेल, विजयासाठी 19 धावांची गरज. सामना मात्र 50-50 पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूनं लढत अतिशय धडक बेधडक पाहायला मिळते आहे. एका बाजूला पाहिलं गेलं तर सौरभ, दुसऱ्या बाजूला प्रवीण. गोलंदाजी एंडवर सज्ज होते तुषार. आपलं दुसरं आणि डावातलं निर्णायक म्हणजे 5वं षटक तुषारच्या हातामध्ये. तुषार होईल का हुशार, करेल का गोलंदाजी. आपण पाहिलं की तर तुषार एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, तो तुषार आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. लांजा प्रीमियर लीग 2026 नारकर क्रीडांगणावरती नारकर 2 पटांगणावरती मिनिटं सर. दरम्यान या लांजा नगरीचे माजी नगरसेवक सन्माननीय नंदराज उर्फ लल्ल्यादा कुरूप यांचं इथे आगमन होत आहे. तर मी त्यांना विनंती करतो की येऊन या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. लांजा नगरीचे माजी नगरसेवक सन्माननीय नंदराज उर्फ लल्ल्यादा कुरूप यांचं इथे आगमन होत आहे. त्यांना विनंती करतो की आपण मैदानावरती उपस्थित व्हायचं आहे. तसेच शुभमजी भागवत यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांना देखील विनंती करतो की व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. दरम्यान लांजा क्रिकेट क्लब यांच्याकडून सन्माननीय नंदराज उर्फ लल्ल्यादा कुरूप यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि तसेच सामना चालू ठेवायचा आहे. यस, ओव्हर टू चव्हाण सर. धन्यवाद. वळूया सामन्याकडे. गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज तुषार. 10-12 पाऊल जणांना पंचांना पार कोणी ते मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सुरक्षित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्येत 1 नंबर पडतंय. थेंबे थेंबे तळे साचे असं एकंदरीत समीकरण मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पाहायला गेली तर 11 चेंडू आणि 18 धावा. येणारे चेंडू असतील 11. विजयासाठी असेल 18 धावांची गरज. कोण होईल कोणावर भारी, त्याचा होईल खेळ लय भारी असं असेल एकंदरीत समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय घडेल काय बिघडेल. गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. 4-5 पाऊल जर पंचांना पार सुंदर चेंडू. इथे मात्र यॉर्करचा चेंडू डंडन करत जातोय. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नामध्ये पंबल झाला होता. जर चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये अडवला असता तर झाला असता खेळ. जर तरचा खेळ झालं असतं, केलं असतं, पण घडलं तर नाहीये. धावसंख्येत होतोय मेळ. एका धावीची भर. धावसंख्या 1 न वधारत आहे. धावसंख्या पाहायला गेली तर 42 धावा या धावपलिकावर पाहायला मिळते. 10 चेंडू 17 धावा. येणारे चेंडू असतील 10. 17 धावांची गरज असेल. 10 चेंडू 17 धावा. असे एकंदरीत समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 17 धावा. तुषार याच्याकडून चांगली गोलंदाजी. प्रफुल्ल अजूनही मैदानामध्ये. सौरभ अजूनही मैदानामध्ये आहे. आपल्या सौरभचा विचार करत एक हार्ड हिटर फलंदाज. आता मात्र स्लोवर चेंडू. चेंज ऑफ पेस. चेंडूवर आला होता. पहिल्या प्रयत्नामध्ये पंबल होतोय. त्यानंतर मात्र चेंडू अडवला. अडून फेकेपर्यंत 1 धाव इथे संघाच्या खात्यामध्ये जमा होते. एका धावेने भर पडते. 9 चेंडू आणि 16 धावा. इथे मात्र सामना नक्कीच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल, यात मात्र काही शंका नाही. दुसरा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण तेवढ्याच स्लोवर डिलिव्हरी. 5वा चेंडू. मला वाटते उंगली फिरवली होती, म्हणजे चेंडूला थोडंसं स्विंग करण्याचा प्रयत्न. धावसंख्येत 1 नंबर पडते. 1D 2Dचा खेळ चालू आहे. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या पाहिल्या गेले तर 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा या धावपलिकावर पाहायला मिळतात. म्हणजेच 8 चेंडू आणि 15 धावा. एखादा मोठा हल्ला चढवावा लागेल. 8 चेंडू आणि 15 धावा असा असेल खेळ. पुन्हा एकदा तुषार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आता मात्र खेळ होईल का मेळ. चेंडू जातोय निर्धाव. इथे मात्र ज्या चेंडूवर नाही धाव तो चेंडू निर्धाव. आपण पाहिलं गेलं तर रिक्वायर रन रेट वाढताना पाहायला मिळतोय. काही केलेल्या चुका संघाला मागात पडणार आहेत. कारण आपण पाहिलं गेलं तर आत्ताच्या चेंडूवर एखादा हल्ला बोल होणं गरजेचं, पण क्रिकेट आहे. कधी धावा येतील सांगता येत नाही. कारण क्रिकेट हा न समजणारं कोड आहे. कधी कोणाला कळलं नाही. शेवटचा चेंडू जोपर्यंत येत नाही, शेवटची धाव जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही. 7 चेंडू आणि 15 धावा.
आता मात्र हा चेंडू अतिशय निर्णायक असणार आहे. या चेंडूवर एखादा हल्ला बोल होईल का? नक्कीच या फलंदाजाकडून प्रयत्न केला जाईल. तुषार गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. इथे मात्र चेंज ऑफ पेस, काय गोलंदाजी, वॉटर डिलिव्हरी, टप्पापर्यंत थोडासा चेंडूनं उसळी घेतली होती. षटक संपतंय. 5 षटकांची होते सांगता. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 45. 6 चेंडू आणि 14 धावा. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे. या षटकामध्ये चुका सुद्धा होतात, विकेट सुद्धा मिळतात आणि धावा सुद्धा येतात. म्हणजेच अतिशय महत्वाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय किरण कानविलकर. विवली या विभागाला बिलॉंग करणारा किरण आशेचा किरण होईल का की स्ट्रायकर एंडचा बॅटर सौरभ यानं काल खेळ केला होता, त्या खेळाची पुनरावृत्ती होईल काय? काय घडेल, काय बिघडेल येणाऱ्या चेंडूवर लक्षात येईल. इथे मात्र हाय व्होल्टेज वाला मुकाबला आहे. जीतेगा वही सिकंदर, हारेगा वो घर के अंदर. कोण होईल कोणावर बारी, ज्याचा खेळ होईल लय बारी. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा मुकाबला असेल. येऊया इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर सुरळीतरित्या पूर्ण होते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? पहिल्या प्रयत्नामध्ये पंबल, इथे मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण, थोडासा झालाच पंबल, त्याचा घेतला जात आहे डबलने. धावसंख्येत 2 नंबर पडत आहे. सिंगल डबलचा खेळ यामध्ये जोपर्यंत सौरभ मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना ऑन आहे. काटेकी टक्कर आहे. कोण होईल कोणावर बारी, ज्याचा खेळ होईल लय भारी. येणारे चेंडू असतील 5 चेंडू आणि 12 धावा. उन्हाचा वाढलाय पारा, धावा हव्यात त्या 12. कोण होईल कोणावर बारी आणि कोण जाईल अंतिम सामन्याच्या घरी. पाहूया गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्क सज्ज होते. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक चांगला फटका स्ट्रेट डावच्या दिशेने पाहायला मिळते. थोड्याच्या पहिल्या प्रयत्नामध्ये पंबल झाला होता. इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा या तुम्ही इथे बहाल करतायत. एका धावेसाठी झगडावं लागतंय. आपण पाहिलं गेले तर आधीच आपण कर्जा बाजारी आणि चेंडू सोडून दिलाय तो उसना शेजारी, हा या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली गेले तर अजूनही 10 धावांची गरज असेल. येणारे चेंडू असतील 4 चेंडू आणि 10 धावा, असं असेल समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एक तर मोठा फटका सामन्याला कलाटणी देणारा असेल. सौरभच्या बॅट मध्ये आहे दमकम, सौरभला दाखवावा लागेल. 4 चेंडू आणि 10 धावा, असं असेल एकंदरीत समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 10-12 पंचांना पार करून ओहो, या षटकाराबद्दल बोलायचं म्हटलं तर सासू मेली खोकून, जावयाला नंटी टाकून आणि षटकार मारतोय वाकून. ओहो ओहो, काय फटकाय आणि आला कधी. वाजव. मोक्याच्या क्षणी मौके पे षटकार पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क सज्ज होतो. इथे मात्र मोठा फटका, हवाई फायर. ओ काय फटकेबाजी, काय लाजवाब खेळ या ठिकाणी या फलंदाजानं केला मेळ.
याला म्हटलं तर शेर जिगरी खेळी वादळी खेळी शाम का इंतजार तो 11 बजे